राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नंदनवन येथे भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन शिंदे सरकारने अंत्योदय शिधापत्रिका धारकांसाठी सुरू केलेली मोफत साडी योजना आर्थिक भाराचे कारण देत बंद केली आहे। अयोध्येतील कथित दान अपहाराविरोधात उद्धव ठाकरे 18 जुलैला नागपुरात रामरक्षा आंदोलन करणार असून नवनीत राणा त्यांना अमरावतीत हनुमान चालीसा पठणाने उत्तर देणार आहे। अहिल्यानगर येथील एका अनामिक भक्ताने पंढरपूरच्या श्री विठ्ठलाच्या चरणी सुमारे 56 लाख रुपये किमतीच्या अर्धा किलो वजनाच्या सुवर्ण पादुका अर्पण केल्या आहेत। आदिवासी विद्यार्थ्यांच्या नामांकित इंग्रजी शाळा प्रवेश योजनेत पायाभूत सुविधांचा अभाव आणि हजारो विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित ठेवल्याची गंभीर अनियमितता कॅग अहवालात समोर आली आहे। एनटीएने घेतलेल्या नीट यूजी फेरपरीक्षेचा निकाल जाहीर झाला असून देशात दोघे संयुक्त पहिले आले आहेत, तर एकूण 11,21,000 विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत। राज्यातील शाळा महाविद्यालयांमध्ये 7वी ते 10वीच्या अभ्यासक्रमात अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांचा समावेश करून व्यसनमुक्तीची जनचळवळ उभी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत। महाराष्ट्रात ओला उबर सारख्या ॲप आधारित टॅक्सी चालकांना 80% भाडे हमी आणि मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करणारे नवीन ॲग्रिगेटर धोरण लागू करण्यात आले। राज्यभरात 38 वर्षांपासून कार्यरत असलेल्या नामांकित महेश ट्युटोरियल्स क्लासेसने दिवाळखोरीचे कारण देत अचानक सर्व 60 शाखा बंद केल्याने लाखो रुपये फी भरलेले पालक व विद्यार्थी अडचणीत आले आहेत। इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचे मायलेज कमी होत असल्याने आमदार आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून ग्राहकांना 100% शुद्ध पेट्रोलचा पर्याय देण्याची मागणी केली आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।